नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर नगरीतून एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येत आहे। शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत चालला असून भाविक तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। गेल्या अवघ्या एका वर्षात 500हून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांची चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे। या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्र्यंबक नगर परिषदेच्या नगरसेविका जयश्री सागर उजे यांनी नगर परिषद आरोग्य विभाग प्रमुख पूर्वा माळी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे। निवेदनात शहरातून भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढल्याने दर्शनासाठी येणारे भाविक तसेच स्थानिक रहिवासी वारंवार हल्ल्याचे बळी ठरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे। नगर परिषदेने या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी कडक पावले उचलावीत अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर घटना घडूनही प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, भाविकांच्या सुरक्षेसाठी कोणते उपाय अंमलात आणले जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या बातमीवर तुमचे मत काय? तुमच्या परिसरातही अशी समस्या आहे का? ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा स्टार लोकशक्ती न्यूज। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।